अब की बार 30,000 पार. मित्रांनो, ह्या वेळेला निफ्टी 30,000 पार करेल का? मला असं वाटतं की ह्या वेळेला आपल्याला एक नवीन लाईफ टाईम हाय जो आहे तो निफ्टीवरती पाहायला मिळणार आहे. मला असं का वाटतंय हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जे ते डिस्कस करणार आहोत. समोरच्या माझ्या मार्केट प्रिडिक्शन सोबत आणि समोरच्या माझ्या मॅजिकल लेव्हल्स सोबत. नमस्ते मित्रांनो, मी आहे संतोष निकम आणि मी एक सेबी रजिस्टर्ड रिसर्च अॅनालिस्ट आहे. माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून मी इन्स्टिट्यूशनल स्टाईल लर्निंग तुमच्यासोबत जे आहे ते शेअर करत असतो आणि आजच्या व्हिडिओचा सुद्धा असाच टॉपिक जो आहे तो आपला असणार आहे. त्यामुळे व्हिडिओला जे ते पूर्णपणे पहा, कारण की शॉर्ट व्हिडिओजमध्ये तुम्ही जे पाहता त्याच्यामध्ये पूर्ण नॉलेज नसतं. स्पेशली इन्स्टिट्यूशनल स्टाईल लर्निंग जे हे डीप अॅनालिसिसवरती बेस्ड असतं आणि त्याच्यामुळे ते शॉर्टकटमध्ये शिकवता येत नाही. त्यामुळे माझे व्हिडिओज फक्त ज्यांना सिरियसली स्टॉक मार्केट शिकायचे आहे, त्यांचे स्किल्स डेव्हलप करायचे त्यांच्यासाठी आहे. शॉर्टकटमध्ये ज्यांना पैसा कमवायचा आहे, जॅकपॉट काहीतरी लेवल सांगेल, जॅकपॉट स्ट्रॅटेजी सांगेल, असं काही असेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ निश्चितपणे नसणार आहे. त्यांनी आताच व्हिडिओला स्किप करा. ज्यांना सिरियसली काहीतरी शिकायचं नवीन, सिरियसली मार्केट कसं राहणार आहे याच्याबद्दल जाणून घ्यायचं असेल, फक्त त्यांनीच व्हिडिओला जे ते कंटिन्यू करा. चला सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, यावेळेला मला असं वाटतं की आपल्या मार्केटमध्ये एक नवीन लाईफ टाईम हाय जो आहे तो आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि तो का पाहायला मिळणार आहे हे टेक्निकल अनालिसिसच्या बेसिसवरती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत माझा जो व्ह्यू आहे तो शेअर करणार आहे. सोबतच समोरसाठीच्या माझ्या मार्केटच्या मॅजिकल लेव्हल्स देखील आपण इथं डिस्कस करणार आहोत समोरच्या माझ्या प्रिडिक्शन सोबत. परंतु ज्या वेळेला आपण भविष्य काळाबद्दल बोलत असतो त्यावेळेला आपल्याला प्रेझेंटमध्ये मार्केटमध्ये काय चाललंय, इन्स्टिट्यूशन्स, ऑपरेटर्स हे त्यांचा व्हॉल्यूम कुठे एक्झिक्यूट करतात आहे, काय गुपित आपल्यापासून लपवून ठेवतात आहे हे जाणून घेणं जास्त गरजेचं असतं. आणि त्याच्यासाठी मग आपण प्रथमतः पहिल्यांदा हे पाहणार आहोत की शुक्रवारी मार्केटमध्ये कशा पद्धतीचा ट्रेंड पाहायला मिळालाय. त्याच्यानंतर तुम्हाला चार्टवरती घेऊन जाईन आणि मागच्या 2 आठवड्यांमध्ये कशा पद्धतीचा व्हॉल्यूम आपल्याला ट्रेड झालेला पाहायला मिळतोय याला ऑब्झर्व्ह करूयात. मग तुम्हाला याचं उत्तर मिळेल की मला असं का वाटतं की यावेळेला निफ्टी एक नवीन लाईफ टाईम हाय जो आहे तो बनवू शकते. पहिल्यांदा एकदा पाहून घेऊयात शुक्रवारी मार्केटमध्ये काय झालेलं आहे. तर मित्रांनो, शुक्रवारी मी माझं प्री मार्केटचं व्हॉल्यूम अनालिसिस, आता जे न्यू व्ह्युअर्स असतील त्यांना माहित नाहीये हे काय. मार्केट ओपनिंगच्या अगोदर 9 ते 9:07 AM ह्याच्यामध्ये ज्याला आपण प्री मार्केट सेशन म्हणतो, ह्याच्यात नक्की काय व्हॉल्यूम ट्रेड झालाय, काय सपोर्ट रेजिस्टन्स आहेत हे एका नॉर्मल ट्रेडरला दिसत नाहीत. परंतु याला मी डिकोड केलेलं आहे ह्या व्हॉल्यूमला. तो व्हॉल्यूम तुमच्यासोबत मार्केट ओपनिंगच्या अगोदर इंस्टाग्राम आणि युट्यूबवरती, थ्रेड्सवरती आणि ट्विटरवरती, म्हणजे जे आता एक्स आहे त्याच्यावरती शेअर करत असतो. त्यामुळे जर तुम्ही आपल्या या चॅनल्सला फॉलो नसेल केलेलं तर नक्की फॉलो करा. मार्केट ओपनिंगच्या अगोदरच इन्स्टिट्यूशनची कुठे लिक्विडिटी आहे हे त्याच्यामध्ये मी तुमच्यासोबत प्रत्येक व्हिडिओमध्ये शेअर करत असतो आणि खूप छोटी व्हिडिओ ती असते. 23,683 ची लेवल मी तुमच्यासोबत शेअर केलेली होती मार्केट ओपनिंगच्या अगोदरच, की इथून एक ब्रेकआउट जो आहे तो मार्केटमध्ये पॉसिबल आहे आणि तसं जर का झालं तर एक चांगला अपट्रेंड पाहायला मिळू शकतो. पहा, इथून एक चांगला ब्रेकआउट आपल्याला मिळाला. आपली जी लेवल होती ती एकदम पिन पॉईंट आलेली पाहायला मिळते आणि त्याच्यानंतर मार्केट थोडंसं ह्या लेवलवरती खालीवर करत राहिलं. परंतु पहा, क्लोजिंग ज्या मी इन्स्टिट्यूशनल लेवल्स शेअर केलेल्या होत्या मार्केट ओपनिंगच्या अगोदर, आणि ह्या कुठल्याही टेक्निकल अनालिसिसवरती बेस्ड लेवल्स नाहीयेत, ह्या ऍक्च्युअल व्हॉल्यूम फुटप्रिंट्स आहेत ऑपरेटर्स आणि त्याच्या बेसिसवरती तुमच्यासोबत ह्या लेवल शेअर करत्या. खूप परफेक्टली ह्या लेवल आपल्याला चाललेले आहेत. एक चांगलं बाईंग आपल्याला ह्याच्यामध्ये पाहायला मिळालंय. जेवढ्या सेल ऑर्डर्स आहेत त्यांना ऍब्झॉर्ब केलेलं याच्यामध्ये पाहायला मिळतंय आणि त्याच्यामुळे मला असं वाटतंय की एक चांगली बाईंग इन्स्टिट्यूशन्सने शुक्रवारी केलेली आहे. अजून डिटेलमध्ये बोलूया त्याच्यावरती. तत्पूर्वी ज्या लेवल्स तुमच्यासोबत शेअर केल्या त्या पाहूयात. नो ट्रेड झोनमध्ये निफ्टीने जे ते ओपनिंग दिलं तर याच्या ट्रेड करायचं नाही, तुमच्यासोबत प्रत्येक व्हिडिओमध्ये शेअर करतोय. इथून एक चांगला ब्रेकआउट आपल्याला पाहायला मिळाला. 23,831 ची लेवल तुमच्यासोबत शेअर केलेली होती. रेजिस्टन्स 2 होता. पिन पॉईंट ह्या लेवलला त्यांनी रेजिस्टन्स क्रिएट केला आणि इथून निफ्टीमध्ये एक शार्प फॉल पाहायला मिळाला. पिन पॉईंट इथं देखील आपल्याला एक सपोर्ट पाहायला मिळतोय. महत्वाचं म्हणजे ह्या लेवल मी तुमच्यासोबत एक दिवस ऍडव्हान्समध्येच युट्यूबवरती शेअर केलेले असतात. त्याच्यामुळे या लेवल्स सुद्धा आपल्यासाठी चांगल्या वर्क केलेल्या पाहायला मिळतात. इनफॅक्ट आपण ज्या व्हॉल्यूम फुटप्रिंट्स यूज करतो याच्यासाठी, त्याच्या अनुसार आपण त्याला खूप चांगल्या पद्धतीने कॅच केले असं मला वाटतंय. बँक निफ्टी बरेच लोक ट्रेड करत नाहीत, पण तरी देखील मी सांगतो, ट्रेड करत नसलात तरी ह्या लेवलवरती लक्ष राहू देत जा. मार्केट कसं रिॲक्ट करते, बँक निफ्टी कशी रिॲक्ट करते हे पाहत जा तुम्ही. मला माहिती आहे बरेच लोक प्रीमियम जास्त असल्यामुळे बँक निफ्टीवरती ट्रेड करत नाहीत, पण जरी तुम्हाला निफ्टी ट्रेड करायचं असेल तरी बँक निफ्टीवरती तुमचं लक्ष असलं पाहिजे, कारण की ह्या बँक निफ्टीमध्ये लिस्टेड असणारे काही स्टॉक्स निफ्टीमध्ये सुद्धा लिस्टेड असतात.
याच्यामध्ये कधी कधी अगोदरच मूव्ह येतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला निफ्टीचा ट्रेंड काय राहू शकतो हे आयडेंटिफाय करण्यासाठी मदत होते. त्यामुळे जरी आपल्याला निफ्टीवरती ट्रेड करायचं असेल तरी आपल्याला बँक निफ्टीवरती आपलं लक्ष जे ते ठेवलं पाहिजे. इनफॅक्ट सेन्सेक्सला सुद्धा स्वतःच असं काही अनालिसिस नसतं, कारण की निफ्टीमध्ये सेम लिस्टेड स्टॉक सेन्सेक्सवरती सुद्धा लिस्टेड असतात. त्यामुळे सेन्सेक्स देखील निफ्टीला फॉलो करतो आणि निफ्टीचं ज्या वेळेला अनालिसिस आपल्याला करायचं असेल त्यावेळेला बँक निफ्टीचा इम्पॉर्टंट रोल जो आहे तो पाहायला मिळते. एक चांगली रॅली आपण डिस्कस केलेल्या लेवलपासून अपसाईडला जी आहे ते पाहायला मिळाली. मॉर्निंगमध्ये इथे याने सपोर्ट क्रिएट केला. लेवल 4 प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो रिव्हर्सलची लेवल आहे, त्यामुळे चार्टवरती असायला हवी. एक चांगलं रिव्हर्सल देखील एंड ऑफ द डे पाहायला मिळालं. याचाच अर्थ बँक निफ्टीवरती सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने लेवल स्ट्रॅक करू शकलो. ज्या पद्धतीने आपण प्रिडिक्ट केलं त्याच पद्धतीचा मूव्ह आपल्याला बँक निफ्टीवरती सुद्धा पाहायला मिळालेला आहे. आता पुन्हा एकदा त्याच प्रश्नाकडे वळूयात जो मी व्हिडिओच्या सुरुवातीला विचारलेला होता की ह्या वेळेला मार्केट 30,000 क्रॉस करेल काय, किंवा एक लाईफ टाईमचा नवीन हाय आपल्याला पाहायला मिळेल का. त्याचं उत्तर तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा बँक निफ्टीचा चार्ट दाखवतो. युजली मी डेली टाइम फ्रेमचा चार्ट वापरतो उद्याच्या प्रिडिक्शनसाठी, परंतु आज आपल्या व्हिडिओचं टायटल थंबनेल 30,000चं आहे, त्याच्यामुळे त्या अनुषंगाने मी तुम्हाला आज सर्व गोष्टी दाखवणार आहे. आजची टाइम फ्रेम दोन्ही चार्टसाठी निफ्टी बँक निफ्टीसाठी वीकली टाइम फ्रेम मी यूज केलेली आहे. एक क्लिअर डबल बॉटमचा टेक्निकल अनालिसिसच्या बेसिसवरती आपल्याला पॅटर्न जो आहे तो क्लिअरली विजिबल आहे. वीकलीवरती स्ट्रॉंग क्लोजिंग बँक निफ्टीवरती जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते. एक स्ट्रॉंग इंडिकेशन आपल्याला पाहायला मिळते. सोबतच एक चांगली स्ट्रॉंग बुलिश आपल्याला कॅन्डल जी आहे ती इथं पाहायला मिळालेली होती, की इम्पल्सिव्ह कॅन्डल म्हणतात याला. एक चांगली इम्पल्सिव्ह कॅन्डल इथं पाहायला मिळालेली आहे आणि ह्या इम्पल्सिव्ह कॅन्डलचा लो अजूनपर्यंत ती ब्रेकआउट करू शकलेली नाहीये आणि त्याच्यामुळे टेक्निकली मला असं वाटतं की बँक निफ्टीवरती इथून एक नवीन ब्रेकआउट पॉसिबल आहे आणि त्याच्यामुळे मार्केटमध्ये एक चांगला बुलिश ट्रेंड जो आहे तो पॉसिबल आहे. टेक्निकली आता निफ्टीबद्दल बोलूयात. एक शार्प फॉल आला आपल्याला पाहायला. एक स्ट्रॉंग इम्पल्सिव्ह वीकली कॅन्डल पाहायला मिळाली आणि इथं 50% गोल्डन झोन असं म्हणतात फिबोनाकीचा. जर तुम्हाला माहिती असेल तर, नसेल माहिती तर त्याच्यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ मी आणणार आहे. एक्झॅक्टली तिथंच सपोर्ट घेऊन निफ्टीमध्ये आपल्याला एक वीकलीवरती चांगली ग्रीन कॅन्डल पाहायला मिळते आणि लास्ट 2 वीक पासून इथं याच लेवलला सपोर्ट क्रिएट केलेला निफ्टीने सुद्धा पाहायला मिळते आणि त्याच्यामुळे मला असं वाटतंय इथून एक बुलिश आपल्याला मार्केटमध्ये ट्रेंड जो आहे तो पाहायला मिळू शकतो. 5 ते 6 महिन्यामध्ये एक नवीन आपल्याला मार्केटमध्ये हाय बनताना जो आहे तो पाहायला मिळू शकतो. याला सपोर्ट करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्रायडेला म्हणजे शुक्रवारी जी मीटिंग केलेली होती प्रेस कॉन्फरन्स, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं होतं मार्केट्स रेडी आहेत आता फ्लाय करण्यासाठी. US मार्केटमध्ये जर आपल्याला नवीन हाईज पाहायला मिळाले किंवा बुलिश ट्रेंड पाहायला मिळाला, निश्चितपणे त्याचा जागतिक बाजारांवरती परिणाम होईल आणि आपल्या मार्केटवरती सुद्धा त्याचा परिणाम होईल. कदाचित मला असं वाटतं की त्याच्यामुळेच आपल्या या चार्ट पॅटर्न्समध्ये आपल्याला चेंज व्हायला झालेलं पाहायला मिळतोय, कारण की न्यूज आपल्याला बातम्यांमध्ये दिसायच्या अगोदरच इनसाइडर न्यूज ऑपरेटर्स इन्स्टिट्यूशन्सकडे येत असतात. त्याच्यामुळे त्या चार्टवरती अगोदरच दिसायला सुरुवात होतात आणि असं थोडीशी काही लक्षणं आता सध्या आपल्याला पाहायला मिळतात आहे आणि त्याच्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुमच्यासोबत प्रिडिक्शन केलेलं होतं की नवीन मार्केट आहे आपल्याला जो आहे तो इथून पाहायला मिळू शकतो. निश्चितपणे एक इंट्राडे ट्रेडर म्हणून सुद्धा आपण याचा फायदा जे ते घेऊ शकतो आणि ते मी माझ्या डेली व्हिडिओजच्या माध्यमातून तुमच्यासोबत जे ते शेअर करत राहणार आहे. याच्यासोबत मित्रांनो, डोनाल्ड ट्रम्प यांनी जे ट्विट केलं होतं त्याच्यावरून असा सुद्धा एक अंदाज लावला जाऊ शकतो की US जे आहे आता सध्या जे इराण वॉर रिलेटेड चालू आहे याच्यामध्ये सुद्धा काहीतरी तडजोड करून युद्ध थांबवण्याचा प्रयत्न करेल आणि जर काही युद्ध थांबलं तर ते पूर्ण जगातल्या मार्केटसाठी एक चांगली न्यूज असणार आहे, कारण की पेट्रोल गॅसचे जे सध्या सप्लाय थांबलेले आहेत ना ते पूर्ववत सुरू होऊन जातील आणि जर तसं झालं तर सर्वच इंडस्ट्रीजवरती त्याचा चांगला पॉझिटिव्ह परिणाम होईल, सर्व इकॉनॉमीजवरती त्याचा परिणाम होईल. त्याच्यामुळे आपल्याला नवीन हाईज मार्केटमध्ये पाहायला मिळतील. टेक्निकल अनालिसिसच्या सोबत एक लॉजिक होतं मला वाटलेलं, ते देखील मी तुमच्यासोबत इथे शेअर केलंय. थोडंसं आता चार्टवरती चालूयात आणि सोमवारसाठीच्या माझ्या काय लेवल्स असणार आहेत त्या डिस्कस करूयात. सर्वप्रथम तर मित्रांनो, ह्या लेवल खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट रेजिस्टन्स म्हणून काम करतात. जे जुने माझे व्ह्युअर्स आहेत त्यांनी पाहिले, नवीन व्ह्युअर्सला एक आयडिया यावी म्हणून जुन्या व्ह्युअर्सनी एकदा कमेंट करून निश्चितपणे सांगा. या कुठल्याही राऊंड अप लेवल नसल्या कारणामुळे तुमच्या लक्षात राहत नाहीत, त्यामुळे या लेवल तुमच्या चार्टवरती असणं खूप गरजेचं आहे. लेवल 4 दोन्ही इंडेक्स सोबतच्या आणि दोन्ही साईडच्या इम्पॉर्टंट रिव्हर्सलच्या लेवल्स असतात, त्यामुळे देखील त्या तुमच्या चार्टवरती असणं गरजेचं आहे. मला असं वाटतं की सोमवारी इथून एक ब्रेकआउट पॉसिबल आहे, पॉझिटिव्ह ट्रेंड मार्केटमध्ये पाहायला मिळू शकतो. परंतु तसं जरी नाही झालं तरी अपोजिट डायरेक्शनच्या लेवल प्लॅन बी च्या अनुषंगाने मी तुमच्यासोबत प्रत्येक व्हिडिओमध्ये शेअर करत असतो. समजा हा रेजिस्टन्स आपण डिस्कस केलेला असेल की याच्यावरती निफ्टी बँक निफ्टी बुलिश राहू शकते, ऍटलिस्ट एक अशी 5 मिनिटाची कॅन्डल क्लोज व्हायला हवी.
पुढची कॅन्डल त्याचा हाय ब्रेक करेल त्यावेळेला ह्या रेजिस्टन्सला ब्रेकआउट आला असं आपण कन्सिडर करू शकतो. माझा व्ह्यू मी तुमच्यासोबत शेअर केला मित्रांनो. तुम्हाला इंडिपेंडेंट ट्रेडर बनायचं असेल तर स्वतः शिकावं लागेल, प्रॅक्टिस करावी लागेल. काही दिवस चुकेल, परंतु हळूहळू प्रॅक्टिसने सर्व गोष्टी तुम्ही शिकाल. माझा फोकस नेहमी तुमच्या सेल्फ स्किल जे आहे तुमच्यामधले ते इम्प्रूव्ह करण्यावरती असणार आहे, तुमच्या सेल्फ डेव्हलपमेंटवरती असणार आहे. त्यामुळे मी अशाच गोष्टी तुम्हाला शिकवत राहणार आहे आणि मी तुम्हाला व्हर्च्युअल व्हिडिओजमध्ये सांगत राहणार आहे की शिका, प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिसला पर्याय नाहीये. रँडमली कुणाचेही यूट्यूब व्हिडिओज पाहून किंवा कुणाच्याही टेलिग्राम चॅनलला पाहून कुठलाही सक्सेसफुल ट्रेडर झालेला आजपर्यंत मी पाहिलेलं नाहीये. तुम्ही पाहिलं असेल तर कमेंट करून सांगा. निश्चितपणे तुम्ही देखील पाहिलेलं नसणार आहे. कष्टाला पर्याय नाहीये. कष्ट करावे लागतील, मार्केटला वेळ द्यावा लागेल आणि प्रॅक्टिस सुद्धा करावी लागेल. त्यामुळे ती करा. तुमचा काय समोरचा व्ह्यू आहे कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येक कमेंट मी स्वतः वाचून रिप्लाय करत असतो. तुमचा व्ह्यू चुकीचा असेल, बरोबर असेल किंवा जे काही असेल आपण कमेंटमध्ये निश्चितपणे पर्सनली तुम्ही माझ्यासोबत डिस्कशन करू शकता. चला सुरुवात करूयात लेवल्सला. मला असं वाटतं 23,830 ला ब्रेकआउट पॉसिबल आहे सोमवारी, जी की अशी एक ट्रेंड लाईन तुम्ही मार्क करू शकता. याला ब्रेकआउट येणं गरजेचं राहील. जर का तो ब्रेकआउट आला तर याच्यावरती निफ्टी बुलिश राहील. 23,902, 23,995, 23,123 आणि 24,242 इथं आपल्या वरच्या साईडच्या लेवल्स राहतील. समजा काही कारणास्तव मार्केट नाही गेलं वरच्या साईडला किंवा निगेटिव्ह कुठली न्यूज आली, वॉर सुरू झालं, परत काही झालं, तर मग काय करणार? घाबरायचं कारण नाही. प्रत्येक व्हिडिओमध्ये प्लॅन बी तर आपण डिस्कस करतोय. ओव्हरनाईट पोझिशन सध्या रिस्की आहेत, व्हिडिओजमध्ये सांगतोय मी. त्यामुळे ओव्हरनाईट पोझिशन्स करायचे नाही. जे काही असेल ते इंट्राडे मध्ये करायचं. 23,780च्या खाली इथं बँक निफ्टी जी आहे ती वीक राहू शकते. 23,702, 23,636, 23,561 आणि 23,477 इथं आपल्या खालच्या साईडच्या लेवल्स राहतील. जर बँक निफ्टी बद्दल पाहूयात की काय आहे. तुम्ही ट्रेड नसला करत तरी सुद्धा बँक निफ्टीवरती तुमचं लक्ष असलं पाहिजे. बिहेवियर अनालिसिस म्हणतात याला. तर इथे एक चांगला रेजिस्टन्स जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो सध्या बँक निफ्टीवरती आणि बँक निफ्टी 54,215च्या वरती जे आहे ते सोमवारी बुलिश राहू शकते. म्हणजे एक ब्रेकआउट एक्सपेक्टेड आहे. 54,371, 54,528, 54,676 आणि 54,873 इथं आपल्या वरच्या साईडच्या लेवल्स राहतील. तर 54,100च्या खाली बँक निफ्टी वीक राहू शकते. 53,981, 53,872, 53,709 आणि 53,532 इथं आपल्या खालच्या साईडच्या लेवल्स राहतील. मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी निफ्टी आणि बँक निफ्टीच्या तुमच्यासोबत माझ्या मॅजिकल लेवल्स डिस्कस केलेले आहेत माझ्या सोमवारच्या प्रिडिक्शन सोबत आणि अशाच पद्धतीचं लर्निंग कॉन्टेंट मी माझ्या प्रत्येक यूट्यूब व्हिडिओमध्ये जे आहे ते शेअर करत असतो. अशाच इन्स्टिट्यूशनल टाईप लर्निंगसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, जिथे तुम्ही मला लाईव्ह मार्केटच्या अपडेट्ससाठी नक्की फॉलो करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजून व्हिडिओला लाईक आणि कमेंट नसेल केलेलं तर नक्की करा. थँक्यू सो मच.